सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या अप्पर मंद्रुप तहसीलदार कार्यालयाच्या हद्दीत अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे। अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे पुरावे देत प्रहारच्या जिल्हाध्यक्षांनी अप्पर तहसीलदारांना निवेदन दिले आहे। प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी मंद्रुप येथील अप्पर तहसीलदार यांना निवेदन देत महसूल मंत्री बावनकुळे यांचा पुतळा नदीपात्रातील वाळूत दफन करणार असा इशारा दिला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा व सीना नदीची वाळू मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा केली जात आहे। वाळू माफियांना वेळीच रोका अशी मागणी अजित कुलकर्णी यांनी केली आहे। शेतकऱ्यांना घेऊन मोठे जनआंदोलन उभे करणार असाही इशारा अजित कुलकर्णी यांनी दिला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे। सोलापूरमधील वाळू माफिया प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून नद्यांवर दरोडे टाकत आहेत। नदीच्या पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे। नदीचे पात्र मोठे होत चालले आहेत। भविष्यात नदीला पूर आला तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे। त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब नद्यावर वाळूसाठी दरोडे टाकणाऱ्या वाळू माफिया किंवा वाळू चोरांवर कारवाई करावी। शेकडो हायवा ट्रक मार्फत हजारो ब्रात चोरटी वाळू सुरू आहे। वाळू माफियावर कडक कारवाई करावी, अन्यथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुतळा आम्ही नदीपात्रातील वाळूत दफन करणार असा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी माध्यमाशी बोलतात। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज अवैध वाळू उपसा साठी तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील यांना निवेदन देण्यात आलं, जेणेकरून सर्व शासनाचे नियम धाब्यावर बसवून लवंगी असेल किंवा भंडारगवठे येथे असेल, अमाप वाळू उपसा आयवा असतील, मोठमोठे ट्रक असतील, JCP पोकलँड नदीत घालून यारीने वाळू उपसा चालू। लाखो टन वाळू, जसं काय माझा नाही माझ्या बापाच्या घरचं आहे तशी वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू आहे। महसूल प्रशासनाचे अधिकारी डोळे झाकण्याच्या भूमिकेत आहेत, तरी त्यांना आंदोलनाचं आज पत्र देण्यात आलं, जेणेकरून भविष्यात जवळजवळ 2 वेळा यांना पत्र देण्यात आलं, कुठल्याही पद्धतीची यांनी कारवाई केली नाही। 7 दिवस बंद केलं असं म्हणजे तहसीलदारांकडनं सांगण्यात येतं। 7 दिवस बंद केलेला अहवाल, मोठमोठे जे ट्रक असतील RTOंना पत्र देण्यात आलं, संबंधित पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात आलं। नियम काय सांगतो की बाबा मोठे आयवा वगैरे हे काही जे काही आहे नदीपात्रात संध्याकाळी 6च्या नंतर कुठल्याही पद्धतीची हालचाल न करता व्यवस्थित कॅमेरे असणं गरजेचं आहे। NGTचा अहवाल काय म्हणतो की मोठमोठे नदीपात्रात खोल खड्डे वगैरे करून भविष्यात वाळूचा धोका निर्माण होऊ शकतो, पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, अनेक लोकांना शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतात। असं असताना देखील महसूल प्रशासन झोपेची भूमिका घेतलेला आहे, म्हणजे हाताची घडी आणि तोंडावर बोट आहे। कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि संबंधित तहसीलदारांना मंद्रुपच्या पत्र देऊन त्यांना आज मी आंदोलनाचा इशारा दिला। आंदोलन मात्र अचानकपणे पूर्ण कपडे काढून अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल आणि तरीही जर प्रशासन शासनाला जर जाग आली नाही तर मी मोठ्या प्रमाणात महसूल मंत्र्याचा पुतळा जे काही असेल ते नदीत वाळूत गाडून मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब आंदोलन करून तहसीलदार असतील किंवा संबंधित जिल्हाधिकारी असेल यांच्या विरोधात मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कुठलेही नियम, सगळे नियमवाटी यांनी धाब्यावर बसवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू आहे। सर्वस्वी जबाबदार तहसीलदार, संबंधित तहसीलदार असतील किंवा संबंधित जिल्हाधिकारी असेल, या माध्यमातून मी सांगू इच्छित। आत्ताच आम्ही जिल्हा कलेक्टर असतील, मंद्रुपचे तहसीलदार असतील यांना निवेदनामार्फत कळवण्यात आलं की जेणेकरून लवंगी असेल, भंडारगवठे येथे असेल, जसं पेट्रोलला लाईन लागती तसं नदीत वाळू उपशासाठी अक्षरशः 100 ट्रकची लाईन लागलेली आहे आणि नदीवर दरोडा घालण्याचा प्रयत्न जे काही कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील ते नियमबाह्य वाळू उपसा करून नदीवर दरोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि निसर्गाचा जो काही प्रकोप होण्याची शक्यता आहे, भविष्यात नदीचं पात्र मोठं होऊ शकतं। भविष्यात शेतकऱ्यांना इथं जे काही आहे पावसाळा चालू झाल्यानंतर भविष्यात येणारा म्हणजे जे काही मोठ्या प्रमाणात पाणी जर आलं तर नदीत खड्डे होऊन मोठा पुराचा धोका उद्भवू शकतो। NGT मार्फत कुठल्याही पद्धतीत म्हणजे नॅशनल हरित लवादा मार्फत कुठल्याही म्हणजे नियमावलीला धरून वाळू उपसा होत नसून वेळोवेळी 2 पत्र देऊन जिल्हा प्रशासन, जिल्हा कलेक्टर असतील, कलेक्टर साहेब असतील किंवा तहसीलदार असतील, संबंधित पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित दुसरे कोणी पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा नदीतील वाळूवर जो दरोडा टाकण्यात येत आहे तो कमी होण्याचं इथं काही चान्सेस दिसत नाही। असं जर यांना पत्र दिलेलं असताना 1-2-4 दिवसामध्ये जर संबंधित ट्रकवर RTO असेल किंवा संबंधित ट्रॅफिक पोलीस असतील किंवा जे काही असतील महसूल प्रशासन
संयुक्त ह्याच्याने जर कारवाई नाही केली तर मोठ्या प्रमाणात महसूल मंत्र्याचा पुतळा नदीत बुडवून किंवा वाळूत गाडून मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे या माध्यमातून सांगू इच्छितो. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.